बागे तुला मिळालं का मास? नाही हो, लय आले इकलं. 2च मिळालेत. तुम्हाला मिळालेत का मासं? हा, भेटलं थोडंफार. होय ना आजचे दिवस आपलं. बरं चल. अहो, हे ना वरच्या वाडीला बघते मी. बरं बरं, तू वरच्या वाडीला ओप, मी हे घोळक्या वाडीत ओपितो. बरं ठीक आहे, आणि चालेल. मग ओपून झालं का मी येतो घरला. काहीतरी बनवून ठेवू. हो बरं, आलोच मी लगेच. चालेल. बरं. या लवकर. हा. मास माशावालं मावशी, मास घ्यायचं का? थोडस पाणी देता का? मासे वाले. मास घ्यायचं का? हा. ताजे आहे का? हा ताज आहे ते काय आताच आणलं तळ्यातून. कसे दिले? 100 रुपये पावशेर. 100 रुपये पावशेर. 50 ने द्या. 50 नाही हो, लईच कमी होते. 50 ने परवडून दे. नाही हो, लई गाळातून माझं काढावं लागतं. तुमचं नाही माझं 90 रुपये होतील. चालते चालते. बरं, ताट आणा. ते सगळं किती ते देऊन टाक सगळं. हे 200चं होईल बघा. 150 रुपये घे आणि देऊन टाक. बरं बरं चालतं. मासे घ्यायचं का? ताई, मासे घ्यायचं का? मासे घ्यायचं का? मासे घ्या, मासे. ताई, मासे घ्यायचे का हो? नको मला. ताई, भूक लागली हो. थोडी भाकर मिळेल का मला? हा ठीक आहे, थांब इथे मी घेऊन येते. त्या पांड्याने पैसे दिले का रे? नाही दिलं बाबा. भेटला होता का तुला? नाही भेटला नाही काही. अरे बा, असं किती दिवस पैसे मागायचे त्याला? जायला लागेल त्याच्या घरी आपल्याला. उद्या घरी जायला लागेल, पैसे काय ते बघ, नाही तर आबा आपल्याला वरड. तर बाळ आलाय, बाळाने दिलं का पैसे? बाळ्याने मला नाही दिलं, अडव त्याला. ए बाळ्या, का रे बाळ्या, मासा धरा नाही गेला? गेलो होतो ना सकाळी. कुठे मास? ओपला आता. त्याचे पैसे आला असेल ना? भेटलं थोडंफार. मग ते पैसे काढ. देतो ना उद्या राशीसाठी. ते राशन बिशन राहू दे, ते पैसे दे. देतो ना उद्या. अरे तू कर्ज घेऊन किती दिवस झालेत? हा, रोज उद्या उद्या करतोय. ते काय पैसे आले ते पैसे काढ चल. अहो, दिला असतो उद्या. नाही नाही, आता काढ चल पैसे, लगेच पाहिजे पैसे. अहो, राहू दे आणि की भाऊ. इकडे राहू दे की भाऊ. राशनसाठी ठेवलं. मास का? राहिलेली मग तर उद्या दे. काय ग, काय खायला नाही गेलं का? नाही, मी तुमचीच वाट बघत होते. राशन आणलं तुम्ही? अगं, काय सांगू तुला आता. मध्ये ते सावकाराचं पोर भेटलं, त्याने होतं नव्हतं तेवढं पैसे काढून घेतले ग. कसं काय आणणार मी? आणि हे कर्जाचा एवढा भुसभुसाट झाला डोक्यावर. कर्ज काय मागचा हटानच आपलं. सावकाराचं पण बरोबरच आहे ना हो. त्यांनी आपल्या अडीअडचणीला मदत केली आहे. काही करून आपल्याला लवकर त्यांना पैसे द्यावेच लागतील. काय करणार मी तरी आता. सावकाराचे पैसे घेतले ते तर काय करून आपल्याला द्यायलाच लागेल. आणि तुला तर माहिती आहे, सकाळ पाट उठून माशाला जावं लागतं लवकर.
कधी कधी मासं भेटतात, नाही तर कधी कधी मासं नाही भेटत. आणि जर मासं जर भेटलं आणि विकायला जर घेऊन गेलो तर माणसं कवडीच्या मोलात मागतात. कसं पैसे भेटणार? एवढी भाकर आणली होती, त्यासोबत खायला चटणी नाहीये. बरं दे आता, तेवढीच खातो. तुला पण घे ना. कसं फेडायचं आपण सावकाराचं कर्ज? पण काय करून त्यांचं कर्ज तर फेडावंच लागेल. मागे येतो तळ्यावर जाऊन. भेटला का मासा? नाही नाही, सकाळ धरून पाण्यातच आहे. पार दुपार झाली आता, पण मासाच नाही मिळाला. नुसता गाळच आहे बघ. जातो. अहो लवकर आले तुम्ही आज. मासं नाही भेटलं का? नाही ना, मासं नाही भेटलं. बरं थांबा तुम्ही, मी पाणी घेऊन येते. काय मग बाळ्या, झाली का पैशाची व्यवस्था? नाही. तुला कालच सांगितलं होतं ना, राहिलेली रक्कम दे म्हणून. अहो पहिल्यासारखं मासं पण भेटत नाही आता तळ्यावरती. कसं देणार तुमचं मी पैसे? मला फक्त 1 महिना द्या ना, मी देतो तुमचे पैसे. अरे वर्षभर तुला वेळ दिला, तू वर्षभरात काय केलं नाही, महिन्यात काय घंटा करणार आहे काय? ते राहिलेले पैसे तरी दे, नाही तुझी घराची जागा देऊन टाका आम्हाला. नाही नाही, घर बीर काय देणार ना मी तुम्हाला. घर आहे ते माझं. आणि तुम्हाला म्हणलोय ना 1 महिनाभर द्या मला, म्हणून देतो तुमचे पैसे. अरे आमचाच पैसे घेऊन आमच्याच एवढा माझ आहे ना, तर देऊन टाका आमचे पैसे. लय माझ आहे ना तुला, याचे पैसे नको रे आता आपल्याला. त्याची गरज घेऊन टाकू आपल्याला. ते काय बघतो त्याच्याकडे, काढतो कागद, हे त्याचा अंगठा. नाही हो, नका ना घेऊ माझी जमीन. मला तेवढं माझं घरच आहे फक्त राहिलं हो. माझी बायकून मी कुठं जाणार? नका नव्हता आता. अरे याला सांगितल्याला कळत नाही का रे? डोक्याची नका मारू. नका मारू. कागद घे, आणता घे. नका मारू, नका मारू. ए तू का मेलेल्या सापाला काय मारायचंय? पैसे घ्यायचं माहितीये ना, म्हणजे यायचं पण. अहो काय झालं? का मारलं त्यांनी तुम्हाला? सावकाराची पोरं होती, आपण पैसे नाही दिलं म्हणून त्यांनी मारलं मला. आणि आपली जागा पण त्यांनी त्यांच्या नावावरती करून घेतली. आता आपल्याला राहिलं आपलं घर पण नाही ग. अहो आता काय करायचं? उद्या तर त्यांनी आपलं घर खाली करायला सांगितलंय.